Students, today's our topic is hyperlink. So how you can add the hyperlink in your document? येस मॅडम. आज तू काय शिकलाय प्रॅक्टिकल मध्ये? आज आम्ही हायपरलिंक कशी एक्सेल मध्ये ऍड करायची ते शिकलो. ओके गुड. तर मला करून दाखवशील काय करणार आहे तो हायपरलिंकचं? हायपरलिंक कशी ऍड करायची सांग मला. त्याचे दोन रूट आहे. इन्सर्ट वरून पण करू शकतो ओके. आणि लेफ्ट क्लिक करून पण करू शकतो. राईट क्लिक करून. राईट क्लिक करून. ओके ते ऍड कर. त्यानंतर काय घ्यायचे? पाथ घ्यायचे. जे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे त्याची पाथ घ्यायची. ठीक आहे. त्याला ऍड केलाय का तू? हो. ओके ऍड कर. आणि आता मला ही हायपरलिंक ओपन करून दाखव. डॉक्युमेंट ओपन होत आहे का? ओके व्हेरी गुड. तुझं ते डॉक्युमेंट ओपन होत आहे म्हणजे तू पीपीटी बनवलेली आहे आणि ती तुझ्या हायपरलिंकवर ओपन होत आहे. व्हेरी गुड. सगळ्यात आधी तुम्हाला कॉम्प्युटर स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जी फाईल ज्या फाईलमध्ये हायपरलिंक ॲड करणार आहे, वर्ड असो, एक्सेल असो, पॉवर पॉईंट जे काही आहे ते डॉक्युमेंट ओपन करून घ्यायचं आहे. त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला टेक्स्टमध्ये राईट क्लिक करून काय करायचं आहे? हायपरलिंक ॲड करायची आहे. ठीक आहे. त्या फाईलमध्ये तुम्हाला हायपरलिंक ॲड करायची आहे. ती फाईल तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्सेल, पॉवर पॉईंट, डेटाबेस, ठीक आहे, ज्या फाईलची ॲड करायच्या त्या सगळ्या लिहिल्या. त्यानंतर तुम्हाला एखादी फाईल ओपन करायची आहे. वर्ड असो, एक्सेल असो, पॉवर पॉईंट ज्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ती फाईल ओपन करायची आहे. ॲज युअर चॉईस. ती फाईल ओपन केल्यानंतर तिथे राईट क्लिक करून, फाईल ओपन केल्यानंतर तिथे राईट क्लिक करून हायपरलिंकचं ऑप्शन घ्यायचं आहे. राईट क्लिक करून हायपरलिंकचं ऑप्शन घ्यायचं आहे.